कमीत कमी गॅसमध्ये शाबूची सांडगे तयार करून पहा, छान लागेल आणि स्नॅक पण बनवू शकता. 2 वाटी शाबू घेतलेला आहे, पावशेर वजनाप्रमाणे पावशेर. हे 6 तास सकाळी भिजवून ठेवायचं आहे. 6 तासानंतर उकळल्या पाण्यामध्ये 2 वाटी शाबूला 4 वाटी गरम पाणी उकळल्या पाण्यामध्ये परत रात्रीचं भिजवून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांडगं खायला तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यात बटाटो घालायसाठी पावशेर शाबूला मी अर्धा किलो बटाटो घेतलेला आहे आणि ते धुवून स्वच्छ कुकरला लावून बटाटो उकडल्यानंतर ते साल वगैरे काढून मॅश करून घ्यायचे आहे. मॅश करून झाल्यानंतर आपलं हे रात्री परत उकळल्या पाण्यात शाबू घालून ठेवलेले पहा किती 4 पट्टीनं फुललेलं आहे, बघू शकता. आणि त्यात मॅश केलेले बटाटो घालून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ, जिरे, पापड खार वगैरे मी काही वापरले, तुम्हाला तुम्ही आवडीनुसार घालू शकता. आणि हे सांडगे वगैरे बटाटा आणि शाबूचे स्नॅक्स वगैरे छान करून पहा, छान लागते. आणि जिरं वगैरे घालून हलवून परत आणि हे मिक्सरला लावून घ्यायचे, मिक्सरला पेस्ट बनवून. आणि आपली दुधाची पिशवी किंवा आपले धान्याची कॅरी बॅग वगैरे घेऊन त्यात असं कोपरा कट करून त्यात भरून तुम्ही असं गाळ्यासारखं एकदम बारीक असं शेवसारखं गाळून घ्यायचे आहे. म्हणजे स्नॅक्स वगैरे आपल्याला करून खाताना छान लागेल. पाहू शकता बघा, हे किती छान असं पेस्ट केल्यामुळे छान पडतं. जास्त असं हे करायला पण लागत नाही आणि कमी गॅसमध्ये हे सांडगं आपले तयार होतं. करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. स्नॅक्स वगैरे छान लागतं. हे पहा, जास्त माझ्याकडे दुधाची पिशवी नव्हती म्हणून मी ही धान्याची पिशवीमध्ये असं कोण कट करून असं घातलेलं आहे. तुम्ही करून पहा, छान वाटेल तुम्हाला. आणि एकदम झटपट बनणारे आणि गॅसचे प्रमाण कमीतले कमी लागणारे ही सांडगे आहे. करून पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग. हे जे स्नॅक्स कसे बनवायचे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते. छान स्नॅक तयार होतं. करून पहा. नमकीन पण